IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात दमदार विजय मिळवला। नमस्कार मंडळी, IPL T20 2025चा 29वा सामना झाला अत्यंत थरारक। मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। या सामन्यात दिल्लीतून करुण नायर आणि मुंबईकडून करण शर्मा हे दोन अनपेक्षित नायक ठरले। दोघेही पहिल्यांदाच या हंगामात मैदानात उतरले आणि त्यांनी जबरदस्त कामगिरी केली। दिल्लीकडून करुण नायरने अवघ्या 40 चेंडूत 89 धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेलं आणि 7 सामन्यानंतर त्यांचं पहिलं IPL अर्धशतक साजरं केलं। पण नंतर करण शर्माने आपली फिरकीची जादू दाखवत 3 बळी घेतले आणि सामन्याचं चित्रच बदलून टाकलं। IPL मध्ये तब्बल 8 वर्षांनंतर त्याने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला। दिल्लीचा स्कोअर 135-2 वरून थेट 192 धावात ऑल आउट झालं आणि त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने 12 धावांनी सामना जिंकला। मुंबईचा हा हंगामातील दुसरा विजय असून दिल्लीने मात्र पहिल्यांदाच पराभवाचा अनुभव घेतला। अशाच आणखीन अपडेट्ससाठी पाहत रहा टी न्यूज।